नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांविरुद्ध केलेल्या गंभीर आरोपानंतरही कारवाई न झाल्याने प्रकरण चिघळले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने विभागाला 3 दिवसाचा अल्टिमेटम देत तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांचीही नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रीमती भाग्यश्री पाटील आमच्याकडे जवान आणि वाहन चालक आणि जवान आहेत. तर त्यांनी अशी कंप्लेंट केली होती की त्यांच्यावर म्हणजे शारीरिक त्रास आणि छळ झाल्याबाबत. तर कंप्लेंट आल्या आम्ही ती कंप्लेंट त्यांना वरिष्ठांकडे पाठवायची होती, त्याप्रमाणे आम्ही ती पाठवली. त्यानंतर जिल्हाधिकारी मॅडमने पण कमिटीसमोर ती द्यायला सांगितली, पण कमिटीचा कार्यकाळ थोडा संपलेला होता. ती नवीन समिती गठीत करून ऑलरेडी कमिटीसमोर कामकाज सुरू झालेलं आहे. तर धुळ्यामध्ये हे राज्य उत्पादन शुल्क ऑफिस जे आहे तिथे एक महिला ड्रायव्हर तिच्यावर म्हणजे मानसिक शारीरिक अत्याचार झाला असं आम्हाला कळलं बाहेरून. म्हणजे मला एक पेपरमध्ये बातमी आली, त्याच्यामध्ये वाचून आम्हाला कळलं किंवा अशी घटना घडली म्हणून. मग आता आम्ही त्या ज्या अधीक्षक मॅडम आहेत काकडे मॅडम त्यांना भेटायला आलो होतो की नेमकं हे काय प्रकरण चालू आहे बुवा. कारण एका महिलेवर अत्याचार होतो आणि एक महिला इथे अधीक्षक आहे, तर तुम्ही काय करताय बुवा हे विचारण्यासाठी आम्ही आलो होतो. मग त्यांनी सांगितलं की एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीमध्ये हे प्रकरण चालू आहे. तर त्या समितीमध्ये आता काय होतं ते बघतो. आता काय तुम्हाला 12 तारीख दिलेली आहे, पण ह्याच्यात 4 जण कल्पित आहेत. तर 4 सोडणार नाहीत असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. तर आता पुढे बघू 12 तारखेला काय होतं बघू, नाही तर मग मनसेकडनं मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन छेडू. हे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.